अमोल देशमुख लहानपणापासूनच वेगळा होता. तो शांत होता पण कमजोर नव्हता. इतर मुलांना देव, भूत, अंधार यांची भीती वाटायची, पण अमोलला मात्र या गोष्टींची कधीच भीती वाटली नाही. जसं तो भूतांना घाबरायचा नाही, तसंच तो देवाला सुद्धा मानायचा नाही. देवावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला तो नेहमी प्रश्न विचारायचा. जर देव आहे तर तो दिसत का नाही? जर भूत असतात तर कोणी त्यांचा फोटो का काढत नाही? अशा प्रश्नांमुळे तो अनेकांना उद्धट वाटायचा. पण प्रत्यक्षात तो फक्त तर्कावर विश्वास ठेवणारा माणूस होता. मोठा झाल्यानंतरही त्याचे विचार बदलले नाहीत. कधी मित्रांबरोबर देवळात गेला तर देवळाचे छत, खांब, कोरीव नक्षीकाम आवडीने पाहायचा, पण डोळे मिटून हात मात्र जोडायचा नाही. त्याच्या मते माणसाच्या मनातली भीती हेच मूळ कारण आहे, ज्यामुळे भूतांच्या गोष्टी निर्माण होतात. तो कशालाच घाबरत नव्हता. एकट्याने प्रवास करणं ही तर अमोलची ओळख होती. बाईक, लांब रस्ते, अनोळखी गावं आणि रात्रीचा अंधार यात त्याला मजा वाटायची. मित्रांनी कितीही सांगितलं तरी तो रात्री प्रवास करणं टाळायचा नाही. रस्ते धोकादायक नसतात तर माणूस घाबरलेला असतो, असं तो नेहमी म्हणायचा. त्या दिवशीही तो सह्याद्रीच्या कुशीतल्या एका छोट्या डोंगरी गावाकडे निघाला होता. गुगल मॅप तो रस्ता लाल रंगात दाखवत होता, पण अमोलसाठी तो फक्त अजून एक अनुभव होता. संध्याकाळचा उजेड हळूहळू विरत गेला आणि अंधार पसरू लागला. घाटमार्ग अरुंद होता, वळणावर वळणं आणि दोन्ही बाजूंनी घनदाट जंगल. सुरुवातीला सगळं सामान्य वाटत होतं. बाईकचा आवाज, वारा, थंडी आणि हेडलाईट मध्ये दिसणारा रस्ता. पण काही अंतर गेल्यावर त्याला एक विचित्र गोष्ट जाणवली. वातावरणात अचानक एक विचित्र शांतता पसरली. रातकिड्यांची किरकिर थांबली, झाडांची सळसळ नाहीशी झाली. ही शांतता खूप जड होती. अमोलने घड्याळाकडे पाहिलं. रात्रीचे 11:30 वाजले होते. अचानक बाईकचा वेग कमी झाला आणि काही सेकंदातच इंजिन बंद पडलं. त्याने बाईक रस्त्याच्या कडेला थांबवली. आत्ताच गाडी बंद पडायची होती, असं म्हणत तो खाली उतरला. आजूबाजूला नजर टाकली. हेडलाईटच्या प्रकाशापलीकडे फक्त काळोखाचं साम्राज्य होतं. त्या क्षणी त्याला जाणवलं, आपण खूप एकटे आहोत. तो बाईक सुरू करण्याचा प्रयत्न करत असतानाच त्याच्या अंगावर काटा आला. कुणीतरी आपल्याला पाहत असल्याची भावना त्याला झाली. त्याने पटकन मागे पाहिलं. काहीच नव्हतं. तो स्वतःवर हसला. त्याने गाडीच्या आरशात पाहिलं आणि त्याचं हसू तिथेच गोठलं. काही क्षणांसाठी त्याला स्पष्ट दिसलं, मागच्या सीटवर कुणीतरी बसलेलं आहे. त्याने मान वळवली. त्याचं हृदय जोरात धडधडू लागलं. हा भास आहे असं तो स्वतःला समजावत राहिला. तेवढ्यात त्याच्या कानाजवळ अगदी हळू आवाज आला, इतका जवळ की तो श्वास असल्यासारखा वाटला. अमोल, त्याचं नाव स्पष्ट शब्दात उच्चारलं होतं. त्याच्या अंगावर शहारा दौडला. त्याने फोन काढला, पण नेटवर्क नव्हतं. मोबाईलचा टॉर्च लावला. सगळीकडे प्रकाश फिरवला. कुठेही काहीच नव्हतं. पण त्या शांततेत आता एक वेगळाच वास मिसळला होता. ओलसर माती आणि कुजलेल्या मांसाचा वास. अमोलचं डोकं गरगरायला लागलं. तो मागे सरकला. तेव्हाच त्याने ती आकृती पाहिली. रस्त्याच्या पुढे अंधारातून काहीतरी हळूहळू पुढे येत होतं. ती आकृती चालत नव्हती, फरफटत येत होती. मान विचित्र कोनात वाकलेली, हात खूपच लांब आणि पाय जमिनीवर घासत येणारे. प्रत्येक हालचालीसोबत एक कर्कश आवाज येत होता, जणू हाडं घासत आहे. ती आकृती जसजशी जवळ येत होती तस तसा वास तीव्र होत चालला होता. अमोल मागे सरकला. त्याचे पाय थरथरत होते, पण मेंदू अजूनही हे सगळं नाकारत होता. नाही, हे खरं नाही, हा भास आहे. आकृती जवळ आली. तिचा चेहरा हेडलाईटच्या प्रकाशात स्पष्ट दिसला. डोळे खोल गेलेले, कोरडे ओठ आणि त्यावर एक विकृत हसू. त्या हास्यात भयानक क्रूरता होती आणि अचानक ती झेपावली. अमोलला हातावर तीक्ष्ण नखर उठल्यासारखं वाटलं. वेदना इतकी तीव्र होती की त्याच्या तोंडून किंकाळी फुटली. गरम रक्त हातावरून ओघळू लागलं. तो स्वतःला झटकून पळू लागला. पळताना झाडांवर आपटत होता, दगडांना ठेचकाळत होता. तो अंधारात धावत होता. मागून अजूनही तो फरफटत चालण्याचा, हसण्याचा आवाज येत होता आणि त्या धावण्यात
आयुष्यभर देव न मानणाऱ्या अमोलच्या तोंडातून पहिल्यांदाच देवाचं नाव बाहेर पडलं. तो शब्द त्याच्याही नकळत निघाला. काही वेळाने तो मुख्य रस्त्यावर कोसळला. शरीर जखमांनी भरलेलं, डोळे भीतीने विस्फारलेले. पहाटे रस्त्याच्या कडेला अमोल अर्धबेशुद्ध अवस्थेत सापडला. अंगावर खोल ओरखडे, हातावर नखांचे ठसे आणि डोळ्यात अशी भीती की ती शब्दात न मावणारी होती. गावकऱ्यांनी त्याला रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी जखमा तपासल्या, पण तेही गोंधळले, कारण त्या जखमा कोणत्याही अपघाताच्या नव्हत्या. त्या नखाच्या होत्या, पण ती नख न माणसाची होती ना प्राण्याची. अमोलला काय झालं हे तोही नीट सांगू शकला नाही. तो जेव्हा डोळे मिटायचा तेव्हा त्याच्या कानात तोच फरफटणाऱ्या पावलांचा आणि त्या विकृत हसण्याचा आवाज घुमायचा. हॉस्पिटलमधून सोडल्यानंतर तो घरी परतला, पण हा तो अमोल राहिला नव्हता जो रात्री एकट्याने प्रवास करायचा. तो आता सूर्य मावळण्याआधीच घरात बंद व्हायचा. देव, भूत, आत्मा या शब्दांवर हसणारा अमोल आता शांत झाला होता. त्याला नीट झोप लागत नव्हती. तो रात्री घाबरून झोपेतून उठायचा. जंगलात आलेला अनुभव त्याने सगळ्या मित्रांपासून लपवून ठेवला होता. पण एके रात्री झोपेत अमोल दचकून उठला. खोलीत पूर्ण शांतता होती. खिडकी बंद होती, दार बंद होतं. तरीही त्याला तोच ओलसर मातीचा आणि कुजलेल्या मांसाचा वास जाणवला. हळूहळू त्याची नजर भिंतीकडे गेली. भिंतीवर ट्यूबलाईटच्या पांढऱ्या उजेडात एका हाताचा सावलीसारखा ठसा दिसत होता. तो ठसा हळूहळू सरकत होता, जणू कुणीतरी भिंतीच्या आतून चालत होतं. आणि त्याच क्षणी त्याच्या कानाजवळ अगदी हळूच कुजबूज झाली, "तू वाचलास, पण सुटला नाहीस." अमोल गोठून गेला, कारण तो आवाज त्या रात्री जंगलात ऐकलेला तोच आवाज होता. तो घाबरला. आता मात्र त्याने ही गोष्ट मित्रांना सांगितली. सुरुवातीला मित्रांनी त्याची खूप चेष्टा केली, पण परिस्थितीचं गांभीर्य समजताच त्यांनी त्याची मदत करायचं ठरवलं. एका मित्राने त्याच्या ओळखीतल्या एका देवऋषाकडे त्याला नेलं. देवऋषाने अमोलकडे पाहिलं. त्याला बाहेरची बाधा झाली आहे असं तो म्हणाला. त्याने त्याच्या जवळचा अंगारा दिला, मंतरलेला धागा हातात बांधायला सांगितला आणि हा धागा कधीही हातातून काढू नकोस असं सांगितलं. नंतर त्याने काही विधी त्याच्यावरती केले. घरात ठेवायला काही वस्तू दिल्या आणि एक उतारा करायला सांगितला. हे सगळं करून झाल्यावर हळूहळू अमोलला रात्री झोप येऊ लागली. त्याची भीती कमी झाली आणि रात्री त्याच्यासोबत होणाऱ्या घटना सुद्धा हळूहळू बंद झाल्या. आजचा अमोल देवाला मानतो. मंदिरात गेल्यावर देवासमोर हात जोडतो. घरात पूजा सुद्धा करतो आणि बाहेर पडताना वेळ काळ पाहून बाहेर पडतो. त्याला हे समजलं आहे की आयुष्यात अशा काही गोष्टी घडतात की त्या आपल्याला आपल्या विचारांचे प्रवाह बदलायला भाग पाडतात. ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.